तर नमस्कार बांधवांनो, आता सदाभाऊ खोत हा विधान परिषदेवरती आमदार झाल्यानंतर तो खूप उड्या मारत आहे। तर कशा उड्या मारत आहे, जसं काय आपण एखाद्या जनावराला जसं काही खुराक चारतो आणि ते खुराक चारल्यानंतर ते जनावर कसं उड्या मारत पळत राहतं, तसा प्रकार हा आता ह्या सदाभाऊचा आहे। आणि तो सदाभाऊ आता काय बोलत आहे की मराठे हे दहशतवादी आहेत आणि मराठा आरक्षणामधून दहशतवाद निर्माण होत आहे, मराठे नक्षलवादी आहेत आणि मराठा आरक्षणाचं आंदोलन हे महाविकास आघाडी चालवत आहे, असं अनेक टीका हा सदाभाऊ खोत करत आहे। तर आता मला सदाभाऊ खोतला सांगणं आहे की मला सांग, मराठे हे दहशतवादी कसे आहेत बाबा? का तुला किडनॅप केलं का मराठ्यांनी कुणी? का तुझा एखादा फॅमिली मेंबर पळून नेला का? तुला किडनॅप केलं का मराठ्यांनी? का तुझा फॅमिली मेंबर एखादा किडनॅप केला का? किंवा तुझ्या घरी आले का मराठे? सदाभाऊ खोतला कचुऱ्याला धरलं का तुझ्या? का म्हणले का सदाभाऊ खोत तू जेवढा भ्रष्टाचाराचा तुझ्याकडे पैसा आहे किंवा तुझ्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे, तू आतापर्यंत अनेक गरिबांना लुटलेलं आहे, तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत ते एवढे आमच्या नावावरती पाठव किंवा तू ही प्रॉपर्टी आमच्या नावावरती कर, असं कुणी तुला दमदाटी केली का बाबा? असं प्रकार घडलाय का तुझ्या सोबत? का तुला कोणी दमदाटी केली किंवा तुझ्या लय सारख्याच गाड्या अडवत राहिले का लोक? का तुझ्या दारातच आले रोजच लोक? का तुला जेवण सुद्धा करून देणार का? तुला अन्न सुद्धा खाऊन देणार का मराठे? का तुझ्या पाठीमागच लागले? सदाभाऊ खोत पुढे पळतोय आणि मराठे मागं पळत राहिले ह्या काठ्या घेऊन, का दांडके घेऊन सदाभाऊ खोतच्या मागं पळायला लागले का मराठे? कशाने दहशतवादी झाले मराठे नेमकं मला सांग ना सदाभाऊ खोत। काही हा सदाभाऊ खोत बावळटोनी बोलतो, कुंकड ह्याला लाज लज्जा शरम राहिलेली नाही सदाभाऊ खोतला, आणि वरतोंड करून म्हणतो की मी शेतकऱ्यांसाठी खूप काम करत आहे, मी गरिबांसाठी खूप काम करत आहे। आता मला सांगा, 2-3 दिवस झालं अतिवृष्टी महाराष्ट्रामध्ये झाली आहे, अनेक शेतकरी बांधवांचा मृत्यू झालेला आहे, अनेक जनावरांचा मृत्यू झालेला आहे, अनेक अतोनाट डायरेक्ट शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, खूप पिकामध्ये डायरेक्ट पाणी गेलेलं आहे, अक्षरशः पीक वाहून सुद्धा गेलेलं आहे, रानच काही राहिलेलं नाही, पूर्ण डायरेक्ट वाहून गेले आहेत। त्यावेळेस आता सदाभाऊ खोत काय गोट्या खेळतो का घरी? नेमकं काय करतोय? का गोदाड्यात पसारला का सदाभाऊ खोत हा? का फक्त मोठमोठे भाषणं ठोकतो का स्टेजवरून सदाभाऊ खोत? मला काय वाटलं अगोदर एकदा मी त्याचा व्हिडिओ पाहिला होता टोमॅटो महाग झाल्यानंतर मला काय वाटलं की सदाभाऊ खोत चांगलं बोलतो बा शेतकऱ्याविषयी, पण हा सदाभाऊ खोत पूर्णतः शेतकऱ्याची टिंगल टावाळी करतो, हा पूर्णतः नालायक आहे सदाभाऊ खोत। कारण ह्या बावटाने डायरेक्ट एका शेतकरी बांधवाचे डायरेक्ट त्याचं हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये हा सदाभाऊ खोत जेवायला जात होता, त्याने डायरेक्ट नारड्याले वस्तू गिळीत होता सदाभाऊ खोत, आणि त्यांनी डायरेक्ट 66,000 रुपयाचं बिल तयार केलं आणि त्या बिलाच्या 1 रुपया सुद्धा ह्या सदाभाऊ खोतने त्या शेतकऱ्याला त्या हॉटेलचे दिले नाहीत। कारण किती एवढा नालायक हा सदाभाऊ खोत आहे। कारण आपण नारड्याले वस्तू गिळले अन्न, त्याचे तरी कमीत कमी पैसे द्यावा ना, तुला बाकीची तर कोणती जाणीव नसेल शेतकऱ्याची, पण तेवढे तरी नारड्याले वस्तू गिळले त्या अन्नाचे सुद्धा तरी पैसे द्यायला पाहिजे का नाही मला सांगा तुम्ही? आणि अन्नाला एक वरतोंड करून म्हणतो की मी गरिबांसाठी काम करतो, मी खूप काम करतो। आणि मला सांग की मला हे काय म्हणतो सदाभाऊ खोत की म्हणतोय की मी शेतकऱ्यासाठी खूप आंदोलन केलेत, सोयाबीनच्या भावासाठी, कुठं दुधाच्या भावासाठी, कुठं अजून अनेक भावासाठी केले आहेत, अनेक भाव शेतकऱ्यांची वाढावे म्हणून। तर मला सांगा आत्ता सध्याच्या भाव शेतकऱ्यांचे जे काही पिकं आहेत त्यांचे भाव कुठे आहेत मला सांगा बरं? सोयाबीन काहीतरी 4,000वर येते आणि म्हणजे अनेक पिकांचे भाव पडलेले आहेत, सध्या दैन्य अवस्था आहे शेतकऱ्यांची। आणि वरतोंड करून म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, तो नुसते तो समोर आला ना शेतकऱ्यांना तोंडावरती चपला फेकल्या पाहिजेत। अनेक शेतकरी बांधव ह्याला कमेंट करतात, डायरेक्ट शिव्या देतात लोक ह्या सदाभाऊ खोतला, आणि वरतोंड करून नुसते कॉमेडी करतो हा जोकर सदाभाऊ खोत आणि टिंगल टावाळी करतो शेतकऱ्याची। तुला थोडीफार सुद्धा लाज असली पाहिजे। आणि नालायक सांगतो वरतोंड करून की मी गरिबासाठी काम करतो, गरीबाला लुटतो इकडं। 66,000 रुपये म्हणजे कमी झाले का? त्या शेतकऱ्याला कितीला लुटलं मला सांगा ना तुम्ही त्या हॉटेलवाल्याला? अरे किती नालायक आहेस तू सदाभाऊ खोत। आणि नंतर काय बोलतो की फडणवीसांनी आरक्षण दिलं आहे मराठ्यांना आणि फडणवीसांनी चांगलं केलं आहे आणि शरद पवारने वाटोळं केलं आहे। आम्ही कुठं म्हणतो शरद पवारांनी चांगलं केलं आहे? शरद पवारने वाटोळं केलं आणि फडणवीसांनी वाटोळं केलं आहे। आता कसं तर मी सांगतो, कारण ते म्हणतो की फडणवीसांनी आरक्षण मराठ्यांना सुरुवातीला दिलं मराठ्यांनी आरक्षण, समज आम्ही मान्य करू, तर मला सांगा आरक्षण कोर्टात टिकलं नाही। आता हे सांगतोय सदाभाऊ खोत, तर कोर्टात टिकलं नाही का नेमकं ते टिकून दिलं नाही हे मला सांगा? कारण आणि कोर्टात का टिकलं नाही? कारण तो
वेल्डिंगचा चष्म्यावाला तो डुक्कर तोंडाचा सदावर्ते तो वरतोंड करून गेला कोर्टामध्ये आणि आरक्षण रद्द करून आला। इकडं फडणवीसांसोबत 24 तास फिरतो, फडणवीस जसं सांगतील तसं काम हा सदावर्ते करतो आणि हा सदाभाऊ खोत वरतोंड करून म्हणतो की फडणवीसांनी आरक्षण दिलं। ह्याच्या निवळ तोंडावरती चपला फेकला पाहिजे त्या सदाभाऊच्या। काय तू नालायकपणा आहे तुझा, म्हणजे इकडं फडणवीसांनीच आरक्षण दिलं, फडणवीसांनीच आरक्षण रद्द केलंय। कारण मला सांगा तो सदावर्ते असा मोकार जाईन का? मला सांगा, दुसरं कोणतंच काम करत नाही, फक्त मराठा आरक्षणाला विरोध करतो आणि मराठा आरक्षण रद्द करायचं काम तो सदावर्ते करतो। आणि सदावर्ते कुणाचा माणूस आहे? फडणवीसांचा माणूस आहे। फडणवीसांना काय म्हणतो, मी फडणवीसांची पप्पी घेईन, मी त्यांचा मुका घेईन, असा तो गुणरत्न सदावर्ते म्हणतो। मला सांगा मग गुणरत्न सदावर्ते काय शरद पवारचा माणूस झाला का मराठ्यांचा माणूस झाला गुणरत्न सदावर्ते? मला तुम्ही सांगा ना, डायरेक्ट पप्पी घेईन म्हणतो देवेंद्र फडणवीसांचे, मग काय अजून काय म्हणायचं आहे मला सांगा? हाच माणूस फक्त गुणरत्न सदावर्ते मुद्दामून फडणवीसांच्या आदेशावरती मराठा आरक्षणाला विरोध करतो। त्यानंतर हा सदाभाऊ खोत काय करतो, महाविकास आघाडीचं सरकार आलं की मग काय करतो, आंदोलन करतो। महायुतीचं आलो की सरकार आलं की गप गोधाड्यात पडतो, तिकडं गप गोधाड्यात गप गुमानं बाखर तुकडा खातो आणि गोधाड्यात झोपून राहतो। आणि महाविकास आघाडीचं आलं की बोंबलत सुटतो। म्हणजे एवढा नालायक हा सदाभाऊ आहे, केवढा त्याच्या शेतकरी अक्षरशः तोंडात थुकत असतील ह्याच्या समोर आल्यानंतर। पण आता हा कसे मोकार कॉमेडी करतो निवडून येण्यासाठी, काय करण्यासाठी। त्यानंतर हा सदाभाऊ खोत विधान परिषदेवरती निवडून आला, पण तो मोकळ्या पट्ट्यात यायला पाहिजे होता, मैदानात यायला पाहिजे होता। तू लोकसभेला कुठं ते ह्याला विधानसभेला तू यायला पाहिजे, पण तू विधान परिषदेवरती उड्या मारतो, त्याच्यामुळे तू अशा टीका करतो। नाही तर तुझ्यात दम नाही तेवढा, त्याच्यामुळे तू विधान परिषदेवरती चांगल्या उड्या मारतो। आणि सदाभाऊ खोत म्हणतो की फक्त देवेंद्र फडणवीसांच्याच गाड्या अडवल्या जातात, एकनाथ शिंदेच्या अडवल्या जात नाहीत, अजित पवारांच्या अडवल्या जात नाहीत, ठाकरे पवार ह्यांच्या त्या कुणाचीच अडवल्या जात नाहीत। तर मला सांगा, ज्यावेळेस शरद पवार, जयंत पाटील ह्यांच्या गाड्या अडवल्या जातात, एकनाथ शिंदेच्या भरसभेमध्ये लोक घोषणा देतात किंवा त्या ठिकाणी गाड्या अडवून घोषणा देतात, अजित पवारच्या सभेमध्ये लोक बळजबरीनं घुसतात, डायरेक्ट काळे झेंडे दाखवतात, त्याच्या वेळेस हा गोधाड्यात झोपलेला असतो का गोट्या खेळत असतो सदाभाऊ खोत? नेमका काय करत असतो? फक्त नुसत्या मोठमोठ्या भाषणं ठोकतो, कॉमेडी करायचं काम करतो, निव्वळ जोकर आहे हा। ह्याला कोणत्याही प्रकारचं येठण राहिलेलं नाही। ते आता गावरान भाषेत गावरान लोकांना समजलं असेल, ह्याला कोणतं येठण नाही, ह्याला कोणतीही म्हणजे अक्कल राहिलेलं नाही सदाभाऊ खोतला। अजून काय बोलावं तुला? कारण मराठ्यांवरती टीका करून आम्ही गोष्ट सहन करणार नाही, कारण तो मराठा आरक्षणाचं आंदोलन बदनाम करायचं काम हा सदाभाऊ खोतने करू नये, आम्ही ही गोष्ट सहन करून घेणार नाहीत। कारण तू ठाकरे, तो शरद पवार त्यांना शिव्या दे, नाही तर काय करायची कर, दिवसभर बोंबलत राहा, आम्हाला काही घेणं देणं नाही, तिकडं कुणालाही शिव्या दे। हा बोलतो की जरांगे पाटील वारंवार फडणवीसांना टार्गेट करतात, हे दिसलं नाही का? रामदास कदम, राधाकृष्ण विखे पाटील, अजून ते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अजून अनेक ते अनिल बोंडे, असे अनेक भाजपचे मोठमोठे नेते सगळ्यांनी मिळून जरांगे पाटलांना टार्गेट केलं। त्यावेळेस हा का सदाभाऊ खोत गोधाड्यात झोपलेला होता का? त्यावेळेस काय करत होता का? घरी बसल्या बसल्या नुसतं अन्न खाऊन त्या ठिकाणी झोपायचं काम करत होता? काय करत होता सदाभाऊ खोत? अरे एवढा कसा तू नालायक आणि नीच वृत्तीचा आहे, फक्त जरांगे पाटलांना चुकीचं ठरवतो त्या ठिकाणी आणि मराठा आंदोलन हे कसं बदनाम होईल यासाठी प्रयत्न करतो। ते आम्हाला माहीत नाही तुमच्या गाड्या तिकडं ठाकरे गटाने अडवल्या का शरद पवारच्या गटाने अडवल्या, त्याच्याशी आमचं काही घेणं नाही, पण मराठा समाजाला बदनाम करायचं काम हा सदाभाऊ खोतने करू नये। त्याच्यामुळं सदाभाऊला कळकळीची विनंती आहे, मराठा समाजाला बदनाम करायचं काम करू नये। आणि मराठा हे दहशतवादी नसून मराठे हे क्षत्रिय आहेत, खूप मोठा मराठ्यांचा इतिहास आहे आणि तू मराठा समाजाला बदनाम करायचं काम करू नको, हे सदाभाऊला कळकळीची विनंती आहे। आणि हा व्हिडिओ सदाभाऊ खोतपर्यंत पोचवा, कारण सदाभाऊ खोत आता गोधाड्यात झोपलेला असेल, तो आता सध्या काहीतरी अन्न गिळीत असेल किंवा गोधाड्यात झोपलेला असेल, त्याच्यामुळे हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत शेअर करा, हे सर्वांना कळकळीची विनंती करतो। आणि ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्याचसाठी, फक्त ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी नाही, ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी साईटला म्हणजे एक चिन्ह असतं बघा बेल आयकॉनचं, त्या बेल आयकॉनवरती टच करून ऑलवरती सेट करा, म्हणजे काय होतं जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचतो, अन्यथा लवकर पोहोचत नाही, शक्यतो 7-8 दिवस तरी कधी पोहोचत नाही। त्याच्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे की ती बेल आयकॉन ऑलवरती सेट करा। आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा।